नमस्कार मित्रांनो या विषयावर खरं तर मला व्हिडिओ बनवायचा नव्हता, पण खूप मनावर दगड ठेवून हा व्हिडिओ बनवत आहे। साडेमाडे 3 हा एक खूप आयकॉनिक चित्रपट होता। चलती का नाम गाडी या चित्रपटाचा एकमात्र परफेक्ट रिमेक म्हणून साडेमाडे 3 कडे पाहिलं जातं। नंतर हिंदीमध्ये सुद्धा परत त्याचा रिमेक करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो काही तेवढा जमला नव्हता। आणि आता मित्रांनो या चित्रपटाचा अजून एक पुढचा भाग येत आहे। आता या चित्रपटाचा अजून एक भाग आणण्यामध्ये तसं काही गैर नाही, मात्र तो पुढचा भाग तेवढा कन्व्हिन्सिंग असला पाहिजे, त्याची कथा सुद्धा जुन्या कथेला पुढे घेऊन जाणारी असली पाहिजे। पण ट्रेलर बघून एवढी तर जाणीव होत आहे की हा पार्ट 2 फोर्सफुली केल्यासारखा वाटतोय। अजून एक वाईट गोष्ट म्हणजे पहिल्या पार्ट मधील सर्वच कलाकार आता बऱ्यापैकी वयस्कर झाले आहेत। जुन्या पार्ट मध्ये ते सगळे तरुण होते आणि आता पहिल्या चित्रपटाच्या शेवटी सर्वांची लग्न झाली होती, मग त्यांच्या बायका कुठे गेल्या त्या तर या ट्रेलर मध्ये दिसल्या नाहीत। हा प्रश्न आता बघणाऱ्यांना नक्कीच पडणार आहे। बरं, ते सगळं असू द्या, त्यामध्येही काहीतरी वेगळी गोष्ट आणून काहीतरी जुगाड केला असेल तर ठीकच आहे। पण मात्र अजूनही एक खेदाची गोष्ट अशी आहे की आता हे सगळे कलाकार स्क्रीनवर बघायला फ्रेश वाटत नाहीत। आणि मित्रांनो ही फक्त वयाची गोष्ट नाही, इथे वयापेक्षा जास्त गोष्ट कन्व्हिक्शनची येते। पडद्यावर त्या वयातील पात्र चांगल्या प्रकारे दाखवणं हे दिग्दर्शकाचं काम असतं, मात्र अशोक सराफ किंवा बाकीची स्टारकास्ट पडद्यावर आता तेवढी चांगली दिसत नाही। मित्रांनो अशोक सराफ हे आपल्या बालपणापासून अतिशय बहारदार अभिनय, परफेक्ट कॉमेडी टायमिंग आणि त्यांची ती स्पेशल डान्स करण्याची पद्धत या सगळ्यांसाठी फेमस आहेत। आणि त्यांची ती छबी आपल्या सर्वांच्या मनावर कायमस्वरूपी तशीच राहावी ही प्रेक्षकांची इच्छा असते। पण जेव्हा आता अशा रूपामध्ये त्याच अभिनेत्याला काम करताना पाहिलं की कुठंतरी नक्कीच वाईट वाटतं। आता सध्याच्या ट्रेलरवरून तरी या चित्रपटाची कथा गोलमाल 4 सारखी वाटत आहे, ज्यामध्ये रिंकू राजगुरू भूत असेल आणि तिच्यावर काहीतरी अन्याय झाला असेल असा तिचा पास्ट असेल आणि तिची कथा या तिन्ही कॅरेक्टर सोबत जोडलेली वाटत आहे। बरं, आता या चित्रपटाचा टार्गेट ऑडियन्स हा तोच ऑडियन्स आहे ज्यांनी पहिला साडेमाडे 3 बघितला होता। नक्कीच या गोष्टी समजण्यासारख्या आहेत की मागील कित्येक वर्षापासून मराठी बॉक्स ऑफिसवर कलेक्शन करणं खूप अवघड झालं आहे। हेमंत ढोमे आणि प्रवीण तरडे हे दोन दिग्दर्शक थोड्याफार प्रमाणात ऑडियन्स थिएटरला घेऊन येत आहेत, मात्र ते सोडून पूर्ण इंडस्ट्रीमध्ये शुकशुकाट आहे। अशा वेळी काहीतरी करून थोडा तरी ऑडियन्स थिएटरला आणता यावा, यासाठी साडेमाडे 3चा हा रिमेक दिग्दर्शकांनी बनवायचा निर्णय घेतला असावा। कदाचित पुन्हा साडेमाडे 3 हा चित्रपट सुद्धा थोडाफार गल्ला कमवेल सुद्धा, मात्र वर्षानुवर्षापासून निर्माण केलेली त्या चित्रपटाची आणि त्या अभिनेत्यांची एक लेगेसी, एक इमेज अशा प्रकारच्या चित्रपटामुळे खराब होते। जर कॉमेडी चित्रपट करायचीच असतील तर नवीन कलाकार घेऊन नवीन कथेसह बनवले पाहिजेत। बाकी तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा।